आता आपण पाहणार आहोत हिंदी सक्तीचा वाद। होय, आपलं महाराष्ट्र राज्य मायभाषा मराठीचं, पण इथे सक्ती केली जाणार होती ती हिंदीची। आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि कदाचित संताप देखील येईल, पण हे खरंय। राज्य सरकारच्या भाषा संचालनालयाने राज्यातील सर्व राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यात हिंदी भाषा परीक्षा ठेवली होती। अशा प्रकारचा निर्णय झाला की राज्य सरकार किंवा भाजप विरुद्ध शिवसेना मनसे हा वाद लगेच सुरू होतो। अपेक्षेनुसार तशा प्रतिक्रिया सुद्धा आल्याच। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने या निर्णयाला हिंदी भाषेची सक्ती असं म्हणत विरोध केला। पण तुम्हाला सांगते, या निर्णयाला यावेळी फक्त राजकीय विरोधच झाला असं नाही, तर मराठी अभ्यास केंद्रासारख्या स्वयंसेवी संस्थेनेही त्याला विरोध केला। राज्यातल्या शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकावरनं 2 वर्षांपूर्वी वाद झाला होता, तो तुम्हाला आठवत असेलच। नंतर ते परिपत्रक सरकारने मागे घेतलं होतं, हेही तुमच्या स्मरणात असेल। पण मंडळी, आता राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा ठेवण्यावरनं नवा वाद आज सुरू झाला होता। यात झाला होता असं म्हणण्याचं महत्त्वाचं कारण हे की परीक्षेचा निर्णय झाल्यानंतर दिवसभर त्यावर वादंग झाले आणि या वादंगानंतर दुपारी सरकारला उपरती आली आणि ही परीक्षा होणार नसल्याची घोषणा सरकारला करावी लागली। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली। मुळात महाराष्ट्राच्या मराठी राज्यात अमराठी कर्मचाऱ्यांना मराठी शिकवायचं सोडून अशा प्रकारे मराठी कर्मचाऱ्यांना हिंदी शिकवण्याचा घाट सरकारने घातलाच का, हा प्रश्न मात्र आहेच। तर मंडळी, राज्य सरकारवरती परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आली। ही परीक्षा आता नेमकी काय होती ते आपण आधी बघूयात। भाषा संचालनालयाने 28 जूनला ही परीक्षा ठेवली होती। राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित अधिकारी म्हणजेच गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा होती। हिंदी भाषा निम्न आणि उच्च या 2 श्रेणीतली ही परीक्षा होती। ती मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी होणार होती। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून ही परीक्षा घेतली जाणार होती। आता मराठीच्या मुद्द्यावरनं शिवसेना कायमच आक्रमक असते, मग ती पूर्वीची अखंडित शिवसेना असो किंवा आता ठाकरेंची शिवसेना। मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अपेक्षेनुसार या परीक्षेला विरोध केला होता। शिवाय तो करताना महाराष्ट्रात मराठी हीच पहिल्या क्रमांकाची भाषा असेल असंही आवर्जून सांगितलं। भाषा आहे, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। तर राज्य सरकारने दुपारी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला इशारा हेही त्याचं महत्त्वाचं कारण ठरलं। ही परीक्षा घेणं म्हणजे दिल्लीत बसलेल्या भैयांना खुश करण्याचा प्रयत्न आहे। अशा पद्धतीने आमच्या मराठी कर्मचाऱ्यांवरती भाषा लादली तर त्याचा तीव्र निषेध होईल। अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी हे राज्य सरकारने स्पष्ट करावं। जबरदस्ती केली गेली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावरती जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिला होता। खरं तर मनसेकडनं आंदोलनाचा इशारा हा खळखट्याक पद्धतीचा असतो, त्यामुळे मनसेने परीक्षा केंद्राबाहेर तमाशा करण्याचा दिलेला इशारा सरकारनं गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय। अशा पद्धतीने परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यासाठी आपण अनिवार्य करू नये आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णता जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अशा प्रकारच्या हिंदी परीक्षेला फक्त राजकीय स्तरावरनं विरोध झाला नाही, तर मराठी अभ्यास केंद्र या स्वयंसेवी संस्थेने सुद्धा विरोध केला। नुसता विरोध नाही, तर ही परीक्षा घेण्याचा घाट घातलेल्या भाषा संचालनालयाच्या कामाच्या पद्धतीचा केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी खरपूस समाचार घेतला। तुम्हाला असंही सांगते की डॉक्टर दीपक पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न नेमके कुठले आहेत।
भाषा संचालनालयाचं नेमकं काम काय, मूळ काम सोडून